श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशायनमा. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असते सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समय मोर पाखराचे अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रेंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची विट जतन करावे नीट वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागोणी लपवून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हाचे. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असं स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञाना दादा तयाच्या बिनाम त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासे आणविले आपणापासे. एके दिवशी समर्थासे दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घालूयासी आरोग्य होईल बाळासे चिंता माणसे करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाचे हरी आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. हेच गाव मोगलायत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरे असमाधान त्याची काळजी घेईल कोणा सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्ती ऐकोणे म्हणती द्यावे पाठवणे. बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले त्याचा आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाते दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोणी. पुढे सेवे करा सांगाते. जासी मुंबईस पाठवितीस ब्रह्मचारीची आज्ञा करीती त्यासी स्थापा गादीवरी. दादास करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपणी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशी दिवस निसी गोसावी होणे गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वथा नळूचे चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचार्याने पाहिली खटपट करूने शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ अशा समयाचे आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेवा दादांच्या. मोर्चे राणूने सत्वरे धरा म्हणते त्यावर आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ते तैसेच. श्रीच्या पादुका शिरीपडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञानसविता अज्ञान गेलेले याते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असं दादांची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जे समर्थ आपण हे काय करता दादाची अशिरी ठेविता पादुक काय म्हणून. समर्थ बोलले ती अशी जे बरे वाटेल आम्हासी तेच करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन विकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेची पुरी झाले. ऐकून अशा वचनाला समर्थाची क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळ पीडित वाजते. परी समर्थ त्या समय लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी एक कपणी जोडी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविते विक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले. अधिकाचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले. काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे करणे लोकपाद कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिचं प्रत बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसत अष्टदशाब्द घोडा. श्रीरस्तु शुभम भवतु.